राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दुपारी खारघर येथे प्रचार सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर येथे येत आहेत. मात्र फडणवीस यांच्या सभेला काही तास शिल्लक असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या लीना गरड यांनी 5 प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान समाजमाध्यमांवर दिल्याने सभेपूर्वीच खारघरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमधील 3.5 लाख मालमत्ता धारकांचा दुहेरी कराचा मुद्दा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या, शिवसेनेच्या आणि महायुतीच्या वतीने श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मावळ मतदारसंघात बारणे हे पनवेलकरांना सहज उपलब्ध होत नसल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. मागील अनेक वर्षे संसदरत्न पुरस्कार बारणे यांना मिळाल्याने पुन्हा तिसऱ्यांदा बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन भाजप आणि सेनेकडून केले जात आहे. मात्र खारघर वसाहतीमधून मागील महिन्यात ठाकरे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी 5 प्रश्नावर खारघरमध्ये प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बारणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले आहे. गरड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये सिडको वसाहतीमधील मालमत्तांना ग्रामपंचायतीप्रमाणे 64% कर सवलत का लागू केली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामध्ये दुसरा प्रश्न म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून माफी दिली गेली, मात्र पनवेल महापालिकेला तो निकष का लावला नाही? राज्य सरकारने विशेष प्रकल्पांतर्गत पलावा सिटीला 66% कर सवलत दिली, तर सिडको हद्दीतील मालमत्तांना ती सवलत का दिली नाही? चौथा प्रश्न म्हणजे एक सुविधा एक सेवा कर असताना दुहेरी कर पनवेल महापालिका क्षेत्रात का लागू केला? आणि 5वा प्रश्न म्हणजे इतर महापालिकेप्रमाणे पनवेल महापालिकेत अभय योजना लागू केली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार ही योजना जाहीर करणार का असा सवाल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.